महायुती सरकारचे खातेवाटप राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे अर्थमंत्रीपद हे अजित पवारांकडेच राहणार आहे। वैद्यकीय शिक्षण मंत्रिपदाची जबाबदारी हसन मुश्रीफ यांच्याकडे असेल, तर अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे मंत्री धनंजय मुंडे असणार आहेत। आदिती तटकरे यांना महिला आणि बालकल्याण हे खाते मिळालेले आहे। दत्तात्रय भरणे यांना क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आता धनंजय मुंडे असतील। याआधी कृषी मंत्री होते धनंजय मुंडे, त्यांच्याकडे आता अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। मंगलप्रभात लोढा यांच्याकडे असलेलं महिला आणि बालकल्याण खातं यंदा आदिती तटकरे यांच्याकडे असणार आहे। तर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफच असणार आहेत। खातेवाटप आज जाहीर झालेलं आहे। कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं मिळालंय ते आपण बघतोय। पंकजा मुंडेंकडे पर्यावरण मंत्रिपदाची आता संधी देण्यात आलेली आहे। माहिती तंत्रज्ञान म्हणून आशिष शिलार काम पाहतील। कौशल्य विकास मंत्रालयाची जबाबदारी मंगलप्रभात लोढा यांच्याकडे असेल। गणेश नाईक यांच्याकडे वन खात्याची जबाबदारी असणार आहे। गिरीश महाजनांना जलसंधारण, नितेश राणेंना मत्स्य आणि बंदर विभागाची जबाबदारी मिळालेली आहे। नरहरी झिरवळांना अन्न आणि औषध प्रशासन, तर माणिकराव कोकाटेंना कृषी मंत्री अजित पवारांनी केलेलं आहे। आधी धनंजय मुंडे कृषी मंत्री होते। मकरंद पाटील यांना मदत आणि पुनर्वसन, तर इंद्रनील नाईक यांना उद्योग राज्यमंत्री पदाची जबाबदारी मिळालेली आहे। तर बाबासाहेब पाटील हे सहकार मंत्री असणार आहेत। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे देखील मंत्री आता समोर आलेले आहेत। कोणत्या खातेवाटप झालेले आहे ते आपण बघतोय। शिंदे गटाकडे नगरविकास, पाणी पुरवठा, शालेय शिक्षण, उद्योग तसंच मृद आणि जलसंधारण ही खाती महत्त्वाची जी होती ती आता एकनाथ शिंदेंना मिळालेली आहे। शंभूराज देसाईंना पर्यटन, तसंच संजय शिरसाटांना सामाजिक न्याय, भरत गोगावलेंना रोजगार हमी, प्रकाश आंबेडकरांना कुटुंब कल्याण महत्त्वाच्या खात्याची ही जबाबदारी, आशिष जयस्वाल यांना अर्थ राज्यमंत्री म्हणून जबाबदारी मिळालेली आहे। तर योगेश कदमांना गृहराज्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळालेली आहे। अत्यंत महत्त्वाची जबाबदारी योगेश कदम यांना पहिल्यांदाच मिळालेली आहे। गृहराज्यमंत्री म्हणून योगेश कदम काम पाहणार आहेत। तर भरत गोगावले रोजगार हमी खात्याचे आता मंत्री असतील। भरत गोगावले हे एसटी महामंडळाचे अध्यक्ष देखील होते आहेत। आणि आता आपण बघतोय अजित पवार हे अर्थमंत्री। अजित पवारांनी अर्थमंत्रीपदासाठी दिल्लीच्या चक्रा देखील मारल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या आणि त्यानंतर आपलं मंत्रालय टिकवण्यात अजित पवारांना यश आलं असं इथं म्हणता येईल। हसन मुश्रीफ हे वैद्यकीय शिक्षण मंत्री असतील। धनंजय मुंडे अन्न आणि नागरी पुरवठा, आदिती तटकरे महिला आणि बालकल्याण खात्याच्या आता मंत्री असणार आहेत। महत्त्वाची बातमी आपण बघतोय। यावेळेस खातेवाटप झालेलं आहे आणि खातेवाटपानुसार नरहरी झिरवळांना अन्न आणि औषध प्रशासन खात्याची जबाबदारी मिळालेली आहे। तर माणिकराव कोकाटेंना कृषी, मदत आणि पुनर्वसन खात्याची जबाबदारी, मकरंद पाटलांना इंद्रनील नाईक उद्योग राज्यमंत्री असतील। बाबासाहेब पाटील सहकार खात्याचे मंत्री असणार आहेत।